नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय आणि योजना अपडेट या चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी तसेच अतिवृष्टी पावसाबद्दल जे शासनाने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत त्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये यापूर्वी मान्सूनपूर्व मे महिन्यामध्ये एवढा पाऊस कधी पडला नाही. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रात मान्सूनपूर्वी असा पाऊस कधी झाला नसून हा प्रथमच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. शेती पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले असून बागायती व फळ पिकांखालील क्षेत्र हे बाधित झाले आहे. अंगणवाडी शाळांसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जनावरे मयत झाली आहेत. अतिवृष्टी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम 80% पूर्ण झाले असून राहिलेले पंचनामे पूर्ण करण्याचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. भरपाईसाठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठीच्या सूचना मदत व पुनर्वसन विभागाकडून दिल्या आहेत. यंत्रणांनी पंचनामे करून त्वरित पूर्ण करावेत. रस्ते, पूल, बंधाऱ्याचे कामही त्यात झाले पाहिजेत. अतिवृष्टीने ज्या घरात पाणी शिरले आहे त्या घरातील नागरिकांना स्थलांतर करून त्यांच्या जेवणाची, रेशनची व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून व सेवाभावी संस्थांकडून करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात इतर तालुक्याच्या तुलनेत फलटण, मान, खटाव या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन नुकसान झाले आहेत. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून भरपाईसाठी त्वरित सादर करावे. एकत्रितपणे पंचनामे राज्य शासनाला प्राप्त झाल्यानंतर शासन निकषानुसार निश्चितपणे मदत करेल अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण अशी आशा करूया याचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मदत ही नक्की मिळेल. हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.